नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीने आगामी 12 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मराठी उद्योजकता दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सॅटर्डे क्लबचे संस्थापक स्वर्गीय माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या निमित्ताने एका उद्योजकीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उद्योजकीय परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई, स्वतःची एव्हिएनशिप कंपनी असलेले मॉब एव्हिएशनचे मंदार भारदे, सलाईनच्या बाटल्या बनवण्याचं संपूर्ण भारतीय बनावटीचे मशीन भारतातच तयार करणारे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन वाचवणारे स्टेरीमॅक्स या कंपनीचे संचालक अशोक चव्हाण हे सहभागी होणार आहेत. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जेनेरिक आधार कंपनीच्या माध्यमातून अतिशय स्वस्त दरामध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनलेले श्री तरुण तडफदार उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा या आगळ्या-वेगळ्या मुलाखतीचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलेलं आहे. अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे व्यावसायिकांना प्रशिक्षण क्षेत्रातील आघाडीचे नाव विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचे या निमित्ताने आयोजन करण्यात आले आहे. सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणवीस, विश्वस्त रवींद्र प्रभू देसाई, विजय केळकर, अजित मराठे, प्रदीप तामणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डायरेक्टर प्रज्ञा बापट हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. की सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट हे 2000 साली त्याची स्थापना झाली. एकमेव आमचा उद्देश त्याच्यामधला आहे का की मराठी माणसाने नोकरी न करता त्यांनी नोकरी देणार व्हावं. कारण जनरली बघितलं आपल्या मराठी माणसाचा स्वभाव काय असतो, मुलगा शाळेत जावा, कॉलेजमध्ये जावा, अभ्यास करावा आणि त्यांनी फॉरेनला जावं, विदेशात जावं, तिथे त्यांनी पदवी घ्यावी आणि चांगली नोकरी करावी. आम्ही उलटं म्हटलं की तू नोकरी सोड आणि धंद्यामध्ये बिझनेस कर, तू नोकरी देणार हवं. म्हणजे नोकरी देणारं झाल्यानंतर जे समाधान मिळतं हे आम्ही लोकांच्या चेहरा बघतो की येस आज मी 10 माणसांना नोकरी देतो, 10 माणसं कुटुंब माझ्या धंद्यावर जगतात आणि मग त्याला जाणीव होते की मी बिझनेस माझा व्यवस्थित करणं अत्यंत महत्त्वाचं की माझी 10 माणसं 10 कुटुंब जबाबदार आहे. आणि याचा उद्देश हेच आहे की आमच्या भिडे साहेबांचं स्वप्न होते की महाराष्ट्रामधल्या 100 आणि भारताच्या 1000 वर्षामध्ये मराठी माणसाचं नाव त्या यादीमध्ये प्रामुख्याने वर आलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने आम्ही झटतोय की एकमेकाला बिझनेसमध्ये ज्या काही अडचणी असतील त्या त्यांनी आमच्या मीटिंगमध्ये स्पष्ट बोलाव्या आणि एकमेकाच्या कन्सल्टेशनने त्या सोडवाव्या. आज आमच्याकडे निरनिराळ्या प्रकारचे सेल आहेत. म्हणजे आमच्याकडे IT सेल आहे, आमच्याकडे ॲग्रिकल्चर सेल आहे, आमच्याकडे फूड सेल आहे, आमच्याकडे वेबसाईट म्हणजे जो कन्स्ट्रक्शन संदर्भात असलेल्या सगळ्या उद्योजकांचाच आहे. यांच्या रेग्युलर मीटिंग होत असतात आणि त्या ठिकाणी त्यांच्या अडचणी डिस्कस केल्या जातात आणि त्या अडचणी आम्ही तोडगा काढला जातो. आणि आमच्याकडे रेग्युलर यासाठी यंत्रणा आहे की एखादी त्याची अडचण आहे ती कशी सोडवायची, त्याला कसं मार्गदर्शन करायचं. एवढंच नाही तर आमच्याकडे एलाइट चॅप्टर म्हणजे ज्यांचा बिझनेस हा 100 कोटीच्या वरती आहे असा आमचा एक वेगळा चॅप्टर आहे. हे जे उद्योजक मोठे उद्योजक आहेत आम्ही त्यांची मदत घेतो. बट ठीक आहे, ह्या आमचा असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा. आणि या एलाइट चॅप्टरचे मेंबर्स आहेत हे सुद्धा हँड होल्डिंग करतात आमच्या छोट्या उद्योजकांना. म्हणजे जे उद्योजक आता स्टार्टअप घातलेला आहेत त्या उद्योजकांना आज पाठबळ देणं ही अत्यंत काळाची गरज आहे. नमस्कार, मी सुहास फडणीस, सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब. दुगाडे सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लबबद्दल बरीच, पण सॅटर्डे क्लब 12 जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय. त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केलाय. त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभू सर असणार आहेत. त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत. सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टारमॅक्स कंपनीचे अशोक चव्हाण सर असणार. त्यांचा एक परिसंवाद आहे. त्यानंतर तरुण तडफदार उद्योजक अर्जुन देशपांडे ज्यांनी जेनेरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलंय, यांचा सुद्धा आम्ही एक भिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे. त्याबरोबर विनीत बनसोडे सर आहेत. त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग 40 मिनिटाचं आहे. आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून
ठाण्यामधून 1000 उद्योजक एकत्र येणार आहेत. सो यांचं एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे. असा सकाळी 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत भरगतचा कार्यक्रम असतो. सो या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्याने लोकांनी यावं, महाराष्ट्रभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं. सो सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे स्टेशन सॅटिस पुलाखाली यंदा नव्या वर्षात भव्य असे रक्तदान शिबिर संपन्न झाले. स्वर्गीय वसंतराव डावकरे रिक्षा युनियनचे मोलाचे सहकार्य शिबिरास लाभले. ठाण्यातील नामांकित नवजीवन ब्लड बँकेच्या वतीने यावेळी रक्तदान करण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांचा मिळाला. अंदाजे 100च्या वरती रक्तदान या ठिकाणी रक्तदात्यांनी केले. विशेष म्हणजे रक्तदानासाठी जाती धर्मांचे बंधन नसते, असे पुण्यकर्म त्या सर्व पलीकडे असल्याची प्रचिती आज या ठिकाणी पाहायला मिळाली. सदर कार्यक्रमात भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, रिक्षा युनियन अध्यक्ष राजू सावंत, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, निशिकांत महाकाळ, पोलीस इन्स्पेक्टर भालचंद्र तरे, राजेंद्र गोसावी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शिबिरासाठी सर्वांचे भाजपाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व रोटरी क्लब मिड टाउनचे अध्यक्ष गौरव कांडलकर यांनी आभार मानले. रोटरी क्लब ठाणे मिड टाउन, रोट्रॅक आणि तिसरा इनर व्हील तसेच डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन यांच्या वतीने आपण हे 9व्या वर्षात इथे ठाणे स्टेशनला सॅटिस पुला खाली ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे. आपण रक्तदान हे श्रेष्ठ दान समजलं जातं, जे स्वेच्छेने केलं जातं. आणि आताची तुम्ही परिस्थिती बघाल, इतके मेजर ऍक्सिडेंट्स होतात किंवा कॅन्सर, इतर शस्त्रक्रिया, याच्यासाठी रक्ताची गरज नित्यांत गरज आहे. आणि सगळ्या हॉस्पिटलकडून आव्हान केलं जातं की रक्तदान करा. आपण महाराष्ट्राची स्थिती बघाल तर दरवर्षी 7.5 लाख रक्ताच्या बाटल्या लागतात. त्याच्यातलं 75% रक्त हे शिबिराद्वारे केलं जातं. हा एक हे पुण्याचं काम आमच्या संस्थेमार्फत केलं जातं. आपण सर्वांना त्याच्यातून आव्हान करतो की आपण रक्तदान करा. तुम्ही 18 ते 65 वयोगटातले हिमोग्लोबिन 12.5 आणि 45 किलो वजन असं जे या कॅटेगरीत बसतात ते रक्तदान करू शकतात.
हे तर सगळ्यात मोठं पुण्य आहे आणि त्याच्यात आपल्याला खूप समाधान मिळतं. लोकांची सेवा होते, ईश्वर सेवा त्याच जागी. हे रक्तदानाचं पुण्य फार महत्वाचं आहे आणि असं आयोजन करून आपण कितीतरी लोकांचा प्राण वाचवतो. हे मोठं काम आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. देशातील कोट्यवधी हिंदू बांधवांच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वामीनारायण मंदिरात साधू महोदय, हबप एकनाथ सदगीर इत्यादींसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूबाबत गरळ उकली. राहुल गांधी यांनी केलेल्या द्वेषपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असताना ठाण्यातील जांभळी नाका, रंगबापूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी भारत माता की जय, जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि हमें गर्व है, हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधींचा या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जे काय निंदनीय वक्तव्य केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तव्य करून त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी इथे आलेले आहेत. आम्ही राहुल गांधी यांचा या ठिकाणी निषेध करतो. हमारी यही मांग है कि जब भी राहुल गांधी के पार्टी कांग्रेस के कितने भी नेताओं का मुंह खुलता है तो हिंदुत्व के विरोध में ही खुलता है. कोई हिंदू को आतंकवाद बताता है, कोई भगवा को आतंकवाद बताता है. राहुल गांधी ने एक कदम और बढ़ाकर सीधा यही बोल दिया कि सनातन हिंदू को मानने वाले, अगर पूरे देश में पूरे विश्व में 150 करोड़ जनसंख्या हिंदू धर्म को मानती है, वो सब हिंसक हो गए. और जब आजाद मैदान पे शहीद स्मारक को तोड़ा गया तब कौन हिंसक था? जब यहाँ पे ताज होटल में हमला हुआ तो कौन हिंसक था? अमरनाथ की यात्रा में पुलिस की सुरक्षा कर्मी क्यों लगती है, आर्मी क्यों लगता है? वहाँ पे कौन हिंसक बैठा है? किसके वजह से वहाँ पे आर्मियों की पूरी सुरक्षा घेरी जाती है? हमारी मांग यही है कि हिंदुत्व के विरोध में जो भी बात करे उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई हो, उसके ऊपर सजा हो. अगर नहीं दे सकते तो बजरंग दल को सौंप दे. बजरंग दल को पता है कि उसको कैसे तेल मालिश करके सुधारना है. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यालयामध्ये वाढदिवसानिमित्त केक कापून उत्साहात व आनंदामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या त्यांच्या दालनात यावेळी ठाणे शहर व परिसरातील सर्व मान्यवर, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी, बंधू, भगिनी यावेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होत्या. अशा प्रकारे संदीप माळवी यांचा वाढदिवस ठाणे महानगरपालिकेच्या त्यांच्या दालनामध्ये साजरा करण्यात आला. गिफ्ट आपल्या गाडीत डायमंड नको सगळं आपल्या तो केक काढा. पुढे सर्व बघ. हा बुके टेक कर.
माझं डिपार्टमेंट आलंय फोटो पाठव ना मला. सर एक सेकंड. ओके. कळवायला गेल्यावर जवळ करते तू या जवळ थोडं जवळ या सावरकर साहेब. एक सेकंड ना. मुंबई नाशिक महामार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची नाशिक, शहापूर, कल्याण, भिवंडी, मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतूक होते. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी कल्याण भिवंडी भागात राहणारे हजारो नोकरदार हलकी वाहने दुचाकीवरून आपापल्या कचेऱ्यांमध्ये जातात. असं असताना हा महामार्ग पुरेसा रुंद नाही. पावसाळ्यात दरवर्षी महामार्गाची चाळण होत असते. यंदा ही परिस्थिती काही वेगळी नाही. पहिल्याच पावसामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांसारखी या महामार्गाची अवस्था झाली आहे. खारेगाव खाडीपुलाचा भाग, दिवे अंजूर, मानकोली, वासिन, आसनगाव भागामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. काही ठिकाणी डबक्याएवढे मोठे खड्डे पडले आहेत, तर दिवे अंजूर भागामध्ये दुभाजकांमध्ये पाणी साचून तळे तयार झालेले आहे. अवजड वाहनांची वाहतूक कोंडी वाढल्यामुळे आणखी त्याच्यामध्ये भर पडत आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा अपुरी पडत आहे. महामार्गावरती ठाणे येथील माजीवाडा ते वडफे रस्त्यांची अत्यंत दुरुस्ती आणि रुंदीकरणाचं काम राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे सुरू आहे. वडपेच्या पुढील रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत या यंत्रणांविरोधात चालकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. फेसबुक, समाज माध्यमांद्वारे याबाबत संतप्त प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत. तर महामार्गावर जीव मुठीत घेऊन या ठिकाणी वाहन चालकांना आपली वाहनं चालवावी लागत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे नीट परीक्षेसंदर्भात पेपरफुटीच्या विषयावरती बोलत असतानाच अचानकपणे त्यांचा माईक बंद करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून भारताचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या पवित्र वास्तूमध्ये विरोधकांचा आवाज दाबून लोकशाहीचा गळा घोटण्याचा अश्लाघ्य प्रकार मोदी, शहा, बिर्ला या त्रिकुटांकडून घडलेला आहे. याच पार्श्वभूमीवरती लोकशाही विरोधी घटनेचा निषेध करण्यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1 बाहेरील पदपथावरती सॅटिस पुलाखाली मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी धर्मराज्य पक्षाच्या वतीने सत्ताधारी भाजप महायुतीचा तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धर्मराज्य पक्षातर्फे राजन राजे यांच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही निदर्शने करीत आहोत. आपल्या सर्वांना कल्पना असेल, आपला लोकशाहीचा गौरवशाली इतिहास आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये लोकसभेमध्ये माईक बंद हा प्रकार चालू आहे आणि तो प्रकार आज विरोधी पक्ष नेत्यापर्यंत पोहोचला आहे. आणि ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संसदेत माझा माईक बंद आहे, त्यावेळेला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की माईक बंद केला नाही, बटन माझ्याकडे नाही. अर्थात लोकसभेचे सभापती हे संसदेचं कार्य पाहत असतो, त्याच्याकडे पॉवर आहे. लोकसभेचं कामकाज कसं चालवावं आणि त्याचं लक्ष ठेवून
हा एक केअरटेकर आहे संसदेचा म्हणजे लोकशाहीचा, आणि अशा वेळी कायदेशीर कर्तव्यात कसुरी करून तो सांगतो की माझ्याकडे बटन नाही, आम्हाला याचा अर्थ असा लागतो हा लोकशाहीवर घाला आहे. त्यांचं काम होतं की बाबा माईक कोणी बंद केला तो चालू करण्याचं, आणि हे प्रकार वारंवार वाढत चालल्यामुळे एक मूक निदर्शनं करून आम्ही एक विरोधाभास दाखवत आहोत की लोकशाहीचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही असा माईक बंद करण्याचे किंवा लोकशाही संसदेमध्ये कोणत्याही सदस्याचा आवाज माईक बंद करण्याचा प्रकार असेल तो निषेधार्ह आहे. आज सदस्यांपासून विरोधी पक्षनेता उद्या हा पंतप्रधानपर्यंत जाईल, म्हणूनच या लोकशाहीचा गौरवशाली लोकशाहीचा अभिमान बाळगण्यासाठी आम्ही आंदोलन करतो. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.